सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। यांच्याबरोबर प्रमुख 5 नेते या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत। सोमनाथ चव्हाण, सातारा विकास आघाडी, आपला एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय। सूर्यकांत कडबळ, आप्पा, सातारा विकास आघाडी, नावं घेतलेल्या ह्या सगळ्या पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण महेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचाही शिवसेनेमध्ये होत असलेला जाहीर प्रवेश एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राजाभाऊ बर्गे, कोरेगाव नगरपंचायत माजी नगराध्यक्ष, नंदकुमार नलवडे, सातारा विकास आघाडी, सोमनाथ चव्हाण, सातारा विकास आघाडी, सूर्यकांत कडबळ, आप्पा, सातारा विकास आघाडी, आपलाही शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय। जोरदार शिवसेना परिवारामध्ये आपलं स्वागत करण्याचं पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व हिंदुत्वाचे क्षत्रिय नाथ, लोकांचे लोकनाथ, हिंदुत्वाचे क्षत्रिय नाथ, लोकांचे लोकनाथ, अनाथांचे एकनाथ, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांशी बोलतायत। एकनाथ संभाजी शिंदे साहेब बोलतायत। सातारची स्वाभिमानाची टाळी वाजवूया, हात वर करूया, गगनभेदी टाळी वाजवून स्वागत करूया अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं। जे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत त्यांना भाषण झाल्यावर बोलवा। इकडे या बाजूला, इकडे इकडे इकडे। छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। जोरदार आहे, जल्लोष आहे, जोश आहे। सातारची माती आहे, सातारची भूमी आहे आणि सातारकर माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, तिकडे बहिणी आहेत। शंभूराज, सातारामध्ये या गांधी मैदान मध्ये ऐतिहासिक सभा होती आहे। तिकडे समोर अजिंक्य तारा आहे, इकडे शाहू महाराजांचा राजवाडा आहे, पलीकडे प्रतापगड आहे, इथं जाताना कास पठार आहे, अजून काय सांगू, कोयना आहे, माई, सगळं ऐतिहासिक परिसर आहे। आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये आजचा हा शिवसेनेचा ऐतिहासिक मेळावा होतोय, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, समाधान आहे। आजच्या या सभेला सर्व मान्यवर उपस्थित आहेत, पालकमंत्री आहेत, शंभूराज, आमचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, आमदार सुहास बाबर आहेत, संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत, अनिकेत राजे निंबाळकर आहेत, हनुमान जगदाळे आहेत, आपले चंद्रहार पाटील आहेत, शरद कनसे, योगेश जानकर, अंकुश कदम, शशिकांत जाधव, रवींद्र धंगेकर, जयवंत शेलार, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव, राजेंद्र सिंह यादव, रेश्माताई जगताप, जितेंद्र जनावळे, विजय माने, सर्व आता व्यासपीठ मोठं आहे। या सगळ्यांची नावं घेतली, उमळे मुंबळे सगळे लोक आहेत। हे आपलं ऐश्वर्य आहे आणि समोर बसलेलं वैभव आहे आपलं शिवसेनेचं। बघा, हे व्यासपीठ एवढं मोठं जबरदस्त जोरदार आहे
या व्यासपीठासमोर जर तुमची एवढी मोठी संख्या नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली असती का? मग खरी शोभा तुम्ही आहात. तुम्ही आमचं शिवसेनेचं वैभव, हे ऐश्वर, हे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत. आणि म्हणून शंभूराजांनी मला सांगितलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, नगराध्यक्ष हे भरपूर निवडून आले. त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची. मला अभिमान आहे. पूर्वीच्या शिवसेनेचे किती जिल्हा परिषद सदस्य होते? 3 होते. आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले. 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले, नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष आज शिवसेनेचाच आहे. माझ्यासाठी सातारा केवळ एक ठिकाण नाही आहे, ही स्वाभिमानाची भूमी आहे, पराक्रमाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेली, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. शाहू महाराजांच्या न्यायनिष्ठ परंपरेने घडवलेली भूमी आहे. या भूमीत स्वराज्याचे संस्कार घडलेले आहेत. ही भूमी पराक्रमाची, शूरांची, वीरांची आहे. आणि अशा भूमीत आपला जन्म झाला. आपण किती भाग्यवान आहोत. मी आज तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर मग सातारचा सुपुत्र आणि या भूमीचा भूमिपुत्र म्हणून बोलतो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण साताऱ्यामध्ये तुम्ही इतिहास घडवलाय. आज साताऱ्यामध्ये पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज आपण पाहिलं की सातारा बदललाय. साताऱ्यात काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचा साताऱ्याने निर्णय घेतला. आणि सातारचा कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणारा असतो. हा तुमचा एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाशिवाय काय हो? सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद येतात, जातात, पुन्हा येतात. नाव गेलं की परत येत नाही. नाव गेलं की परत येत नाही. ते कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार जय. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो.
याच्या मागे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, या महाराष्ट्रातल्या जनतेचे, आणि कष्ट, जिद्द, मेहनत. अनेक चढ उतार आले, अनेक दुःखाचे प्रसंग आले, अनेक संघर्ष आले. या संघर्षातून तुमच्या एकनाथ शिंदेनी वाटचाल केलेली आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दुःखाचे डोंगर आले तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या सारखेच लोक पाठीशी उभे राहिले, आशीर्वाद दिले, धीर दिला, आधार दिला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाचा काळ मुख्यमंत्री पदाचा मी आमच्या अधिकाऱ्यांना एकदा मी सांगितलं, 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण घेतलेले निर्णय सगळे म्हणतात खूप घेतले, खूप घेतले, खूप घेतले. काय घेतले जरा मला एकदा दाखवा. 2 तासाच्या प्रवासामध्ये मी पाहिलं, तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 1, 2, 3 नाही तब्बल 567 निर्णय घेतले. 567. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, 50% ST मध्ये सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देत होते. शेतकरी सन्मान योजनेत आणखी 6,000 आपल्या राज्य सरकारने टाकले. शेतकरी विमा योजना, त्याचबरोबर आम्ही शब्द दिला होता निवडणूक ज्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ती देखील कर्जमाफीचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. विनाखोऱ्यामध्ये 3 पूल, ते पण सीलिंग सारखे, केबल स्टेट, विविंग गॅलरी वाले कंप्लीट झालाय. आज कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल आपण तयार केलाय, अनेक रस्ते तयार केले. आज विकासाची गंगा तिकडे आहे, आणतोय. मी उदय सामंत यांना धन्यवाद देईन. मी निवडणुकीत आलो होतो फलटणला, तेव्हा फोन केला, इकडे IT पार्क आणि फलटणला MIDC पाहिजे. काही लोकांना वाटलं नुसते फोन करून असंच आहे, निवडणुकीला मतं घ्यायची, पण असं नाही मी करत. त्याने दोन्ही कामं केली आणि त्याचा आता नारळ फुटणार आहे. हे काम आम्ही करतो. जे बोलतो ते करून दाखवतो, जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते आम्ही बोलत नाही. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. ओटावर एक, पोटात एक, ओटात एक हे कधी केलं नाही. हे आयुष्यात आम्हाला जमलं नाही, म्हणून ते प्रेम मिळालंय. महाराष्ट्रात जिथं जिथं जातो, काता मगाशी कुठलं गाव होतं ते मंदिर, अंगापूर, फार अख्खा गाव खाली आला होता. परवा मी त्या छोट्या एका गावात गेलो कोकणामध्ये, भरत गोवाळेचे येतात, तुकाराम काते, मंदिरात उत्कट. जिथे जिथे जातो तिथे ते तुमचं प्रेम मिळते. हे आशीर्वाद मिळतात. हे प्रेम कमवायला देखील नशीब लागतं आणि त्यासाठी त्याग लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये सामोरे गेलेला आहे. आणि ही निवडणूक आता या साताऱ्यामध्ये तुम्ही दाखवलंय शिवसेना काय. आणि म्हणून शिवसेना एक परिवार आहे, शिवसेना एक कुटुंब आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपण जीवाभावाचे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्त्यांना जपा. आपल्या पक्षात नाव आणि आडनावापेक्षा कुवतीला, कुवत, कॅपॅसिटी, त्या माणसाची पद याला महत्व आहे. ज्याच्या मागे कार्यकर्ते त्याला पद द्या. माझं तुझं करू नका असं नेहमी मी सांगत असतो. आणि म्हणून हे सर्व कार्यकर्ते जे आहेत, हे कार्यकर्तेच आपलं वैभव आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याचा सन्मान करणारा आपला पक्ष आहे.
राज्यसभेत तुम्हाला कधी वाटलं होतं सोलापूरची गरीब घरातली डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत खासदार होईल, कधी वाटलं होतं? पण शिवसेनेत झाली. उद्या तुमच्यापैकी कुणी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होईल. हे केवळ आणि केवळ